अरे वाह, शाबाश. लांब लांब नमस्कार मंडळी, मी सिद्धेश बोबडी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आणि आई आज गेली होती मच्छी मार्केट मध्ये, तिथून घेऊन आलेली आहे मावरा. काय मच्छी घेऊन आली? हे काय आहे? खरकंडा म्हणतात. काय म्हणतात? खरकंडा म्हणतात आपल्या भाषेत. खरकंडा. आणि हे काय आहे? ही कुप्याची मच्छी आहे. अरे वा वा, छान छान कुप्याची मच्छी आणलेली आहे. आणि हा आहे खरकंडा. तुम्ही पहिल्यांदा नाव ऐकलं असेल. याचं काय करणार आहेस? फ्राय करणार. याचा फ्राय करणार आहे. अरे वा, छान छान. तर खरकंडा हे मासा बघून ठेवा. हा बघा असा असतो हा खरकंडा मासा. आणि ही आहे माझी छकुली. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. भारी आहे पोगी, भारी आहे. आता आई मच्छी साफ करत आहे. बघा खवला असतात त्या माशावरती ते काढत आहे. आईचे हात पूर्ण माकलेले आहेत. तर म्हणजे माझी आई कोळीनच आहे. आणि मच्छी विकायची ती आधी वयामानाने आता बंद केलेला आहे. आणि तेव्हा मी ब्लॉग नाही करायचो, नाहीतर आईचा मच्छी विकण्याचा ब्लॉग नक्की बनवला असता. आपण कुपा मच्छीचा रस्सा बनवणार आहे आई. आणि खरकंडा मच्छी फ्राय करणार आहे. विरू विरू, तू मच्छी खाणार आहे? काय खाणार? फ्राय मच्छी खाणार की रश्यातली? फ्राय मच्छी खाणार. अरे बापरे, आवडते तुला? आवडते. अरे बापरे, आजू कुठे गेला? आजी दवाखान्यात गेलाय. काय झालं आजूला? अरे बापरे, आले. मम्मा कुठे गेली? कामाला गेली. अरे बापरे, तू नाही गेली कामाला? मोठी झाल्यावर जाणार. ही जी कुपा मच्छी आहे त्याची एक पीस आईनी कटिंग करून आणली होती मार्केट मधूनच. आणि आता आई हे जी खरकंडा मच्छी आहे त्याचे पीस करत आहे. बघा अरे वाह. खरकंडा कालवण बनवायला आता आई घेत आहे. बघा कुप्याचं कालवण. तेल टाकत आहे त्यात, म्हणजे प्रमाणानुसार तेल टाकत आहे. मसाला जवळ घेऊन ठेवलेला आहे. बघा लसूण टाकलेला आहे, लसूण फोडणीला दिलेला आहे. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, तो आम्ही स्वतः बनवतो. आणि या मसाल्याशिवाय या कालवणाला टेस्ट येऊ शकत नाही. आई आजीची ही पहिली रेसिपी आहे कुप्याची. हळद टाकलेली आहे. आता वरून मसाला फोडणीला देत आहे. बनवण्याची पद्धत सुद्धा आगळी वेगळी आमची. आगरी मसाला आमचा. शाबास. हे वाटण ऑलरेडी वाटून ठेवलं होतं आम्ही. खोबऱ्याचं वाटण आहे. खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि आलं आणि लसूण. थोडं पाणी ऍड केलं आहे मी. आई वयाच्या कितव्या वर्षापासून तू जेवण बनवतेस? 12-13 वर्षापासून. 12-13? अरे बापरे, वा वा वा. तेव्हा पण भाकरी पण करायचो मी. भाकरी पण करायचीस तेव्हा त्या वयात? हो. अरे बापरे, जबरदस्त. तर असं आहे, आई वयाच्या 10-12 वर्षापासून जेवण बनवते. आणि मला तर खूप आवडतं माझ्या आईच्या हातचं जेवण. आपल्या इथे आज मित्र आलेला एक संदीप शिंदे म्हणून. हे बघा. नमस्कार.
आणि यांना सुद्धा माझ्या आईच्या हातचं जेवण कसं वाटतं तुला? ऑसम. ऑसम. अरे बापरे, अरे इंग्लिश शब्द वापरलेला आहे यांनी इकडे. खूप भारी. हा, खूप भारी असं. आणि आज पण तो जेवायला आलेला आहे इकडे. त्याच्यामुळे त्याला कुपा मच्छी आम्ही आज खाऊ घालणार आहे. आईने कुपा मच्छी टाकायला सुरुवात केलेली आहे. थोडं त्याला उकळ येऊन दिली. हे लाल लाल पाणी आहे बघा. शाबास. हे फेकून द्यायचंय आपल्याला. बघा इथं चॉकलेट्स खाते. हे बघा काय ग विरू, चॉकलेट खाते. काय वेडी आहे तू, वेडी आहे. जेवणार नाही वाटतं आज मग तू? भाऊ ना खाणार? हे बघा दिसायलाच लय भारी दिसतंय. कुप्याचं कालवण. भाताला पण उभी आलेली आहे. या कालवणासोबत भातच पाहिजे. आपण गावठी तांदळाचा. मजा येते खायला. तुम्हाला योग्य तेनुसार पाणी टाकायचं त्यात. बाबा बाहेर गेले होते, आत्ताच आलेत. बाबा हाय करा. हाय. बाबा तुम्हाला आईच्या हातचं जेवण कसं वाटतं? एकदम छान. आणि मी सुद्धा म्हणेन बाबांच्या हातचं जेवण पण लय भारी होतं आमच्या. बाबा पण खूप छान जेवण बनवतात. मटन, चिकन. आता मटन पण केलं कारण मटन मी स्वतः बनवतो. नाही बोल. अच्छा, हे काय गरम मसाला थोडा नॉर्मल. थोडा किंचित गरम मसाला टाकलेला आहे. हा सुद्धा आम्ही घरी बनवलेला आहे. हा बघा सगळे मसाले आम्ही घरीच बनवतो. हे 10 मिनिटं शिजवायचं आहे फक्त. त्यानंतर काढून घ्यायचं. आणि वाट बघते आता याला मसाला लागला जाणार आहे. हे घ्या आई साहेब. याला मसाला लागला जाणार आहे आता. तेच आता आईने इथे हळद लावून घेतलेली आहे. हे बघा आम्ही तसला काय रवा वगैरे लावत नाही कारण आम्हाला नाही आवडत जास्त ते रव्यामध्ये. आम्ही फक्त हळद आणि आमचा घरगुती कोळी मसाला तोच वापरतो. छान असं मच्छीला मसाला लावून झालेला आहे. मीठ ऑलरेडी लावलं होतं, ते शूट नाही करता आलं. गॅस पेटवलेला आहे आणि मच्छी फ्राय करण्यासाठी तवा ठेवलेला आहे. फ्राय पॅन म्हणतात त्याला, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तेल सुद्धा होतेला कारण तवा ऑलरेडी तापलेला होता. लांब लांब मच्छी. थांब बाबू 1 मिनिट. मच्छी मावरा फ्राय करता. हे बघ, हे बघ मावरा फ्राय करता बघ. हे बघ, हा हे बघ. काय करते हा? नाही काय तर ते बघ, हे आहे नंतर खा. बघ आता नाही, आता नाही. हे बघ तुला बघतेच बघ. तुला येडी बोलणार सगळं, येडी बोलणार, येडी बोलणार तुला. हे बघ, हे बघा कशी करते. हे बघा कशी करते बघा. माझी पोरगी माझं बिल वाढवते इथं रोज बिल उडून. काय काय पाहिजे, काय पाहिजे? नाही ते जेली आहे, किती खाणार. जेवढी नको काढू नको देऊ. हे बघा एक नंबर दिसायला तर 1 नंबर दिसते आणि त्याप्रमाणे चव सुद्धा आहे. तुम्ही कधीही घरी जेवायला या. आम्ही तुमचं पाहुणचार करायला रेडी आहोत. हे बघा पोगी रडते माझी. बघा काय झालं, काय झालं हा? जेली ना दिली पियाला. तुला खोकू झाला ना पण बघ, खोकते ना तू.
मग कोको झाल्यावर खातात का जेली? हा फायनली मच्छी फ्राय झालेली आहे बघा. हो एक नंबर दिसते दिसायला पण. आणि चव तर अप्रतिम असणार आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेलच. जे मच्छी लवर आहेत, ज्यांना मच्छी खायला आवडते, ज्यांना मच्छी आवडत नाही, जे व्हेजिटेबल आहेत, त्यांनी कृपया करून व्हिडिओ इग्नोर करावा. कारण आम्हाला आवडते, आम्ही खातो आणि ज्यांना आवडते तेच लाईक करणार आहेत, मला माहिती आहेत. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही आहे, व्हेजिटेबल लोकांसाठी नाही आहे, हा नॉनव्हेज लोकांसाठी व्हिडिओ आहे. सो प्लीज त्यांनीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा. आणि ही मच्छी रेडी झालेली आहे. यातला अंडा आहे. संदीप राव, हे अंड टेस्ट करून बघा यातलं कसं लागतंय. घ्या 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 घ्या. खरं सांगा, मनापासून सांगा. खूप छान झालं. मनापासून सांगा. मस्त एकदम. हा बोलायचं म्हणून बोलू नका की खरंच छान आहे. खरोखर खूप छान झालेलं आहे. तुम्ही पण रेसिपी ट्राय करा. आम्ही तर ट्राय. हा तुम्ही म्हणजे तुम्ही जे बघतायत त्यांनी. बघतायत त्यांनी. हा बाबू अंडा खाते नको नको, तुला खोको झालाय ना. चला आणि नंतर आम्ही आता हे मस्तपैकी संपून टाकणार आहोत. आणि इथे एक्स्ट्रा बांगडा पण फ्राय चालू आहे ते बघा. तो लेट आणला थोडा आणि अचानक पाहुणा घरी वाढलेला आहे ना आमच्या, म्हणून आई असते. आणि आईने खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे कुपा मच्छीची आणि खरकंडा मच्छी फ्राय बनवलेली आहे, तुम्ही बघितलीच असाल. सो त्याची चव तर अप्रतिम झालेली असणारच आहे. कारण थोडीशी मी पण टाकून बघतो. आई लाजवाब, खरंच माझी आई आहे, मम्मी बोलत नाही आहे, खरंच लाजवाब आहे आई. खरंच सुंदर झालेले आहे. आणि हे त्याचं अंडा आहे, लय भारी झालेलं आहे. तो माझा ब्लॉग मी समाप्त करतो. आणि खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच व्हिडिओ आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत वारंवार. सो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यासाठी बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.